मऊ मेना होणी आम्ही विष्णुदास आणि कठीण वज्रास भेदवायचे या संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे कुस्ती ही वारकऱ्यांची सुद्धा असली पाहिजेत आणि वारकरी हा मन आणि मनगटाने कणखर असला पाहिजेत याकरिता वारकऱ्यांच्या कुस्त्या या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून आयोजित केल्या। जगातील सर्वात गोल घुमटाचे शिल्पकार MIT शिक्षण समूहाचे कुटुंब पालक विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विदा कराड सर, त्याचप्रमाणे रामेश्वर रुईचे माजी सरपंच हरिभक्त परायणी तुळशीराम अण्णा कराड, प्रगतशील शेतकरी आदरणीय काशीराम नाना कराड, या भारताचे हिंद केसरी दीनानाथ अण्णा सिंग, त्याचप्रमाणे महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम, विष्णुतात्या जोशीलकर आणि सन्माननीय व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। विश्वशांती केंद्र आळंदी माहिल्स MIT पुणे भारत व श्री क्षेत्र आळंदी देऊ पंढरपूर परिसर विकास समितीच्या वतीने राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड, त्याचप्रमाणे वैकुंठवासी पूर्ण ब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती प्रयाग अक्का कराड यांच्या आशीर्वादाने व आदरणीय विदा कराड सरांच्या मार्गदर्शनाखाली श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहे। भारतातील ही एकमेव अशी कुस्ती स्पर्धा आहे की जी फक्त आणि फक्त वारकरी बांधवांसाठी असते। भारतीय कुस्ती परंपरा जोपासण्यासाठी, टिकवण्यासाठी आणि ती वाढवण्यासाठी आदरणीय कराड सरांनी ही स्पर्धा 16 वर्षापूर्वी साठी त्याचप्रमाणे सर्व वारकरी स्पर्धकांसाठी सुरू केलेली आहे। त्याबद्दल आदरणीय सरांचे आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी अभिनंदन करूया। मित्रो, ही स्पर्धा वेगवेगळ्या 6 वयोगटात खेळली जाते। महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून आलेले वारकरी बांधव या स्पर्धेत भाग घेतात आणि आपल्या दिंडीचा व जिल्ह्याचा नावलौकिक त्या ठिकाणी वाढवत असतात। विजयी कुस्तीगीरांना मानाचा फेटा, माऊलीची प्रतिमा, शाल, स्मृतिचिन्ह, रौप्य पदक, कांस्य पदक व रोख रक्कम देऊन त्या ठिकाणी सन्मानित केले जाते। या स्पर्धेतील विशेष आकर्षण म्हणजे थोर स्वतंत्र सेनानी, राष्ट्रीय कीर्तनकार, आरोग्य शास्त्रातील एक महान चमत्कार, योगमर्षी वैकुंठवासी रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलार मामा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ तंदुरुस्त अशा 70 वर्षापुढील मल्लांसाठी एक आगळी वेगळी कुस्ती स्पर्धा या ठिकाणी होत असते। या 70 वर्षापुढील मल्लांसाठी आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया। त्या गटामध्ये विजयी झालेल्या कुस्तीगीरास श्री समर्थ विष्णुदास ज्येष्ठ वारकरी कुस्ती महावीर हा किताब देण्यात येतो। त्याचप्रमाणे भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञान, विश्वशांतीचा संदेश जगभरात पोहोचवण्याचं काम महान कार्य सर आपण करीत आहात, त्याबद्दल आपले अभिनंदन। आपण हाडाचे वारकरी असून सदैव कुस्ती आणि भारतीय खेळांना प्रोत्साहन दिले आहे। गेल्या 18 वर्षापासून रामेश्वर रुई लातूर या ठिकाणी आपण राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महावीर स्पर्धा घेत आहात। वाखरी आणि लातूर या ठिकाणी हिंद केसरी श्रीपती गणपत आंधळकर, मारुती माने, श्रीपती खंचनाळे, दीनानाथजी सिंग, हरिचंद्र बिराजदार, स्वर्गीय दादूमामा चौगुले, महाबली सतपाल सिंग, पद्मभूषण करतार सिंग, मास्टर चंदगीराम, रुस्तुम हिंद दारा सिंग, आप्पासाहेब
त्याचप्रमाणे जोशीलकर तात्या, जगदीश कालीरमण, ऑलिम्पियन सुशील कुमार, योगेश्वर दत्त, ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव, विजय चौधरी, त्याचप्रमाणे डबल महाराष्ट्र केसरी चंदारार पाटील, तसेच नामांकित पैलवान असलम भाऊ काजी आणि महाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब मगर या सर्वांच्या पदस्पर्शाने पावन झालेली लाल माती आहे. पुन्हा एकदा मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. रामकृष्ण हरी माऊली. यानंतर सन्मान्य पाहुण्यांचा या ठिकाणी सत्कार होईल. प्रथम सत्कार आपल्या भारत देशाचे सुपुत्र, माजी केंद्रीय गृहमंत्री, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय सुशील कुमारजी शिंदे साहेब यांचं या ठिकाणी बजरंगाची मूर्ती शाल श्रीफळ देऊन सन्मान होत आहे. मी आदरणीय कराड सरांना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान व्हावा. राखावी बहुतांचे अंतरे, भाग्य येते तदनंतरे. मान पान सन्मान ही आपली संस्कृती आणि म्हणून हृदयातल्या आदराचे प्रतीक म्हणजे सत्कार, काळजातल्या मायेचे संचित म्हणजे सत्कार आणि कर्तृत्वान मस्तकावर सन्मानाचा शिरपेच म्हणजे सत्कार. आंतरराष्ट्रीय पंच शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी विलासजी कथोरे सर, सर्वांनी टाळ्यांच्या गजरात सन्मानाचा सोहळा या जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे माऊली. यानंतर सन्मान होईल. जन्मभूमी जरी बनारस असली परंतु कर्मभूमी ही महाराष्ट्र. कुस्ती पंढरी गंगावेस तालिमी या ठिकाणी वस्ताद बाबूराव गवळी यांचे शिष्य 1966 साली जळगाव येथे महाराष्ट्र केसरी किताबाचे मानकरी, जागतिक कुस्ती स्पर्धेतील नामांकित कुस्तीगीर, 1971 बेळगाव मुक्कामी झालेले हिंद केसरी किताबाचे मानकरी, महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित हिंद केसरी पैलवान दीनानाथ सिंग यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मी आदरणीय विदा कराड सरांना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान व्हावा. सर्वांनी डोळदार टाळ्या. यानंतर सन्मान होत आहे महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम सांगली, मुक्काम पोस्ट नेरळ, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. कोल्हापूर येथील गंगावेस तालमीचे डबल महाराष्ट्र केसरी स्वर्गीय पैलवान गणपत खेडकर यांचे आवडते पठ्ठे 1978 साली मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र केसरीमध्ये महाराष्ट्र केसरी किताबाचे मानकरी आप्पासाहेब कदम यांचा सन्मान आदरणीय अण्णांच्या शुभ हस्ते होत आहे. मी अण्णांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. सर्वांनी टाळ्याच्या गजरात जोरदार एकदा स्वागत करावं त्यांचं. धन्यवाद. यानंतर सन्मान होत आहे महाराष्ट्र केसरी विष्णू तात्या जोशीलकर. 4 दशकापेक्षा अधिक काळ मल्लविद्येला ज्यांनी जीवन अर्पित केलं, समर्पित केलं. मोतीबाग तालमीतील कोल्हापूर
वस्ताद गणपत आबा आंदळकर यांचे पठ्ठे, तालीम चित्रपटात वस्तादाची भूमिका साकारलेले महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित आणि 1985 सालचे महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णुतात्या दोशीलकर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. जोरात टाळ्याच्या गजरात त्यांचं या ठिकाणी स्वागत करू. धन्यवाद. यानंतर आपल्या देशाचे हिंद केसरी आदरणीय दीनानाथ अण्णा सिंग यांनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. हमारे परम आदरणीय सारे विश्व के नाथ हैं वो, सारे संसार, सारे सृष्टि, सारे जग, सारे संसार के पालनहार हैं. सृष्टि के पालनहार विष्णु भगवान हैं जो जगत के पालनहार हैं. लेकिन हमारी कुश्ती की दुनिया, शिक्षण क्षेत्र का समाज, हमारी दुनिया के ये हमारे लाड़के, हमारे जीवन के पालनहार हैं विश्वनाथ जी कराड़. जैसे अमावस की पूनम की रात हो, अमावस की घनघोर अंधेरी रात में मान लो अचानक कहीं पूनम का चांद आसमान पर निकला और उस पूनम के चांद से सारी धरती रोशन हो गई. वो पूनम के चांद हमारे विश्वनाथ जी कराड़ हैं. उनकी रोशनी से शिक्षण क्षेत्र, हमारी कुश्ती का क्षेत्र आज रोशन हो गया. उनका नाम है विश्वनाथ है. इतनी बड़ी संस्था, इतने बड़े कॉलेज, इतने बड़े में वो हजारों लाखों आदमी के महीने का महीना कुछ देकर उनका पालनहार करते हैं. ऐसे शिक्षण क्षेत्र में काम करने वाले बहुत लोग हैं मगर वो कुश्ती से बहुत दूर हैं. बहुत लोग हैं मगर कुश्ती से बहुत दूर हैं. हमारे महाराष्ट्र में, पूरे भारत में एकमेव विश्वनाथ जी कराड़ हैं जो शिक्षण क्षेत्र के साथ हमारी कुस्ती आमची ही लालमाती विसरले नाही. ही लालमाती त्यांनी कुस्ती जगवली, वाढवली, रुजवली, मुजवली. खूप बरीच काय काय ह्यांनी केलं आहे. हमें याद है मुख्यमंत्री थे सुशील कुमार शिंदे और हम मारुति माने आंदलकर खाचनाले एक बार उनसे मिलने गए और मारुति माने इनके बगल में खड़े हो गए. दोगांचा कलर एकदम गोल्डन सोनरी कलर. उनकी जवानी में बहुत खूबसूरत थे, बहुत ही खूबसूरत थे. उनका नाम है सुशील. सील भी है, सुंदर भी है, सुंदरता भी है और इतनी खूबसूरती के साथ साथ महाराष्ट्र के मुख्यमंत्री, केंद्र के मंत्री. इनके पास मारुतीमाने उभा राहून सांगितला, मारुतीमाने सांगितलं भाऊने, अहो सर तुम्ही आम्ही एकदम खरोखर एकदम सोन्यासारखं दिसतो, एकदम पिवळा धमक. उनकी खूबसूरती की इतनी चर्चा हुई कि सब और बाकी जो पहलवान थे सब लोगों ने अपना सर सुशील कुमार शिंदे के पैरों में रख दिया. वो खूबसूरत दिन थे. सर विश्वनाथ कराड़ से हमें एक प्रार्थना है कि उनका कुटुंब, उनका परिवार, उनके सारे सदस्य, सभी लोग मिलकर आमच्या ह्या कुस्तीवर असंच प्रेम करावं अशी आमची इच्छा आहे. आपका कुटुंब, आपका फैमिली, आपका परिवार, राहुल दादा हैं, उनके भाई हैं, बाकी के सब परिवार हैं, आमदार साहेब हैं, सब कुछ है. उनसे हम विनंती करेंगे की ही कुस्ती तुम्ही जगवली पाहिजे. हमें याद है रामायण का प्रसंग है जब प्रभु राम वनवास की तरफ चले. वनवास की तरफ चले, दशरथ जी का देहांत होगा और सब के सब उदास होकर गिर पड़े.
तब वहाँ तुलसीदास ने एक बड़ा सुंदर काव्य किया है। करार सर जरा सुनिए कि रघुकुल रीति सदा चली आई, प्राण जाई पर बचन न जाई। ये शब्द वाक्य सुनने के बाद सारे दुख के भुला के प्रभु राम धनुष बाण को उठा के आगे चल दिए, साथ में उनका भाई उनका पत्नी साथ में चले। वैसे ही आपका परिवार आपके भाई आपके साथ बने रहें। भाई 2-4 मिनट ना समय मेरा हो गया है। आप लोगों से हम परवरदिगार की रहमत से इस दिल में खुशी आई, खुशी में मुस्कुराए फूल कली दिल की खिली, बागे तमन्ना में बहार आई, आज गुलशन में नहीं वो आखिरी में बहार आई। धन्यवाद अण्णा, आपण अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन या वारकरी बांधवांना आणि सर्वांना केलं, त्याबद्दल पुन्हा एकदा आपण अण्णांचं टाळ्या वाजवून या ठिकाणी अभिनंदन करूया। यानंतर आपल्या भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री, त्याचप्रमाणे या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, सर्व कुस्तीगीर आणि कुस्तीवर प्रेम करणारे आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सुशील कुमारजी शिंदे साहेब यांना विनंती करतो की आपण आम्हा सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं। आदरणीय शिंदे साहेब। आदरणीय विश्वनाथ कराड सर, सर्व कराड कुटुंबीय, आता ज्याने सुरेख भाषण केलं ते दीनानाथ सिंगजी आणि व्यासपीठावरील सर्व प्रमुख नेते, उपस्थित कुस्तीगीर आणि वारकरी बंधूंनो, आज कराड साहेबांच्या निमंत्रणानं आम्ही इथं आलो आहे आणि शेलार मामांचंही देखील इथे ज्याचा उल्लेख केला त्याही कुस्तीचं इथं आम्ही पाहणार आहोत। वारकरी संप्रदायाच्या ठिकाणी एकीकडे टाळ मृदुंगाचा आवाज येतो तर दुसरीकडे मांडीवर थाप मारून येरेगडा मैदानात म्हणणारी ही कुस्ती इथं चालते आहे। हे कराड साहेबच करू शकतात, कारण तेही कुस्तीगीरच होते। त्यांनी ह्या गेल्या 25-30 वर्षामध्ये संपूर्ण विश्वालाच आपलं घर करून घेतलं आहे आणि विश्वबंधुत्वाची भावना घेऊन ते सर्व जगभर काम करतात। आम्हाला आश्चर्य वाटतं की हे एका छोट्याशा अशा समाजातून आलेले, पण आपल्या कर्तृत्वानं त्यांनी आपल्या संस्था उभ्या केल्या आणि नुसत्या उभ्या केल्या नाहीत तर त्या सर्व धर्मसमभावाने उभ्या केल्या आणि त्याच्यामुळं त्यांना फार मोठं क्रेडिट आहे। संस्था उभ्या राहतात, पण कोण कुठल्या जातीचा कोण कुठल्या धर्माचा अशा दृष्टिकोनातून उभ्या करतात, पण विश्वनाथ कराड साहेब हे त्याच्या पलीकडे जाऊन विचार घेऊन एक स्वतंत्र भारतामध्ये आम्ही सगळे एक आहोत ही भावना घेऊन त्यांनी सगळ्या संस्था उभ्या केलेल्या आहेत। मग ती महाराष्ट्रातली असो, सोलापूरचे असो, लातूरचे असो किंवा आणखी मध्य प्रदेशचे असो, या कुठल्याही ठिकाणी त्यांनी ज्या संस्था उभ्या केल्यात ती सगळ्या धर्माच्या लोकांना घेऊन त्यांनी उभ्या केलेल्या आहेत। असा एक माणूस कधीतरी आपल्यामध्ये येतो आणि परमेश्वराच्या माध्यमातून तो जन्म घेतो। खरं म्हणजे मला मगापासून एक अभंगामधलं गीत आहे, वेदालाही कळला नाही अंतःकरणात
जे आहे त्या प्रामुख्यानं आमच्या कराड साहेबाला वेदामध्ये सुद्धा जे कळलं नाही आहे तसं कराड साहेबांना ह्या दुनियेतलं कळतं की त्यातून माणूस उभं करण्याचं काम त्यांच्या हातून होतं, याचा आमच्यासारख्याला आनंद होतो. आणि मी एवढंच म्हणेन की कराड साहेब तसे प्रवचनाला उभे राहिले की बोलतात, भाषणाला उभे राहिले की बोलतात, पण काम कुठलं महत्त्वाचं करायचं असेल तर न बोलता झाकली मूठ करून ते काम करत असतात. तर त्यांच्या कर्तृत्वाचा असाच फुलोरा फुलू दे. पण ह्या मृदुंगाच्या नादामध्ये कुस्ती इथं होते याचाही आमच्यासारख्याला आनंद होतो. खरं म्हणजे आज इथे आपल्या नाही राहू द्या, आपले जे प्रमुख पाहुणे आहेत या ठिकाणी ज्यांनी आत्ता सुरेख भाषण केलं ते दीनानाथ सिंग. तर मला तर सुरुवातीला वाटलं होतं की ते मराठीच आहेत, पण कराड साहेबांनी सांगितलं की लाखोंच्या सभेमध्ये त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये भाषणं करतात, पण त्यांचंही कौतुक केलं पाहिजे की 71चे ते हिंद केसरी आहेत आणि 71चे हिंद केसरी असताना या सगळ्या हिंद केसरींच्या बरोबर श्री जोशी जे आहेत इथं, गणपत आंधळकरांचा आता इथं त्याचा उल्लेख झाला. आणि या आपल्याला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र केसरी हिंद केसरी हे काही नवे नाहीत, परंतु उद्याच्या पिढीकरता जे योगदान त्यांच्याकडून मिळणार आहे आणि आजच्या ह्या पंढरपूरच्या वारीमध्ये एक नवी पिढी उभं करण्याचं काम कराड सरांच्याकडून होतं आहे, याबद्दल आम्हा सगळ्यांना आनंद आहे. त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो आणि ही कुस्ती यशस्वी हो अशा प्रकारची प्रार्थना करतो. धन्यवाद साहेब. आपण अतिशय चांगल्या शब्दामध्ये आम्हा सर्वांना मार्गदर्शन केलं. या वारकरी कुस्ती स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल आदरणीय शिंदे साहेबांचं आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी पुन्हा स्वागत करू. धारकरी आणि वारकरी दोघांचंही ध्येय एकच, ते म्हणजे भगवा. मित्र, युनेस्को चेअर होल्डर, त्याचप्रमाणे सरस्वती मंदिर मानागाव बद्रीनाथचे निर्माते व जगातील सर्वात मोठ्या गोल घुमटाचे शिल्पकार, अनेक विद्यापीठाचे कुलपती, आदरणीय विश्वधर्मी विदा कराड सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी अध्यक्षीय भाषण करावं. आदरणीय कराड सर. मी प्रथम तत्वज्ञ संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलीच्या चरणी, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या चरणी आणि समस्त संत महात्म्यांच्या चरणी, समचरण पांडुरंगाच्या चरणी, ज्याला ज्ञान पंढरी म्हणून ओळखलं जातं, त्या पांडुरंगाच्या चरणी वंदन करून आपल्या सर्वांना अभिवादन करतो. आणि विशेष मला अंतरंगापासून एक समाधान आहे. आज कौतुक नव्हे किंवा स्तुती नव्हे, माझ्या शेजारी आदरणीय भारताचे माजी गृहमंत्री, किती वेळेला मंत्री होते मला माहिती नाही, आता लक्षात नाही, पण मला आनंद असा आहे की या वाकरीच्या भूमीवर, ज्या ठिकाणी सकाळी आज आपण वाकरी धाम म्हटलं, त्याचं भूमिपूजन सुशीलकुमार शिंदे साहेबाच्या हस्ते झालं होतं. आणि आज त्यांचं इथं येणं होणं हा संकेत आहे, हा नियतीचा संकेत आहे की जवळजवळ 24 वर्षानंतर आमचे सन्माननीय मित्र सुशीलकुमार शिंदेंच्याबद्दल आता काय निवेदन केलं गेलं. दीनानाथ सिंगजींनी त्यांचं वर्णनही केलं, पण त्यांच्या बाह्य रूपाचं वर्णन नव्हतं, ते अंतःकरणाचं रूप, त्याचं चिंतन होतं. मित्र हो, आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आपण वारकरी संप्रदायामध्ये
जगद्गुरू तुकाराम महाराजांचा विचार केला तर शांती परते नाही सुख, येर अवघेची दुःख म्हणून शांती धरा उतराल पहिलं तिरा. उफळली या कामक्रोधी, अंगी जडती आधी व्याधी म्हणून शांती धरा उतराल पहिलं तिरा. मला काही फार त्याचा अभ्यास आहे असं म्हणत नाही, पण एक अधिष्ठान आहे. फार मोठा विषय मगाशी चर्चा निघाली की संतांचा मेळ झाला होता कधी काळी, हा जसा जमला इथं. तर तेरचे गोरोबा काका तुम्हाला सर्वांना माहीत आहे, 750 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय. गोरोबा काकांच्या तेरला संमेलन झालं संतांचं. निवृत्ती ज्ञानदेव, सोपानदेव, मुक्ताबाई, चोखा मेळा, सावता माळी आणि स्वतः गोरा कुंभार. मी मुद्दाम जरा असर्टिव्हली तो शब्द वापरतो आहे. कसा विषय पहा, 740 वर्षापूर्वीची गोष्ट. आणि तिथे ज्ञानेश्वर जातीवर बोलायचं म्हणलं तर ते ज्ञानेश्वर ब्राह्मण, सावता माळी, रोहिदास कोण, सावता माळी कोण, गोरा कुंभार कोण. आणि सभा भरली आणि सभेमध्ये विषय झाला की याच्यात खरा पांडुरंगाचा भक्त कोण, जो किंबहुना आज कुस्तीच्या मैदानातही ठरू शकतो. आणि योग असा आहे की ठरलं असं की अधिकारी पुरुष आहेत गोरा कुंभार, त्यांना कुलगुरू असं म्हटलं त्यावेळेला. आणि ज्ञानेश्वर मौली सांगते आहे की माऊली हे कुलगुरू आहेत. ते हातात थोपटणं घेतलं कुंभाराचं आणि प्रत्येकाच्या डोक्यावर मारून पाहायला सुरुवात केली. आणि नामदेवांना गर्व झाला, अहंकाराची गोटी न लगो अज्ञानापोटी सज्ञानाचे कंठी झोंबत असे. ज्यांना ज्ञानाचा आणि संपत्तीचा गर्व झाला की भानगड झाली. तोच सिद्धांत इथे लागू पडला. आणि नामदेव महाराजांनी गुरु केला नाही म्हणून हे कच्चं गाडगे असं गोरोबा काकांनी सांगितल्यावर निर्णय झाला. पुढे औंढ्या नागनाथला गेले, तिथे महादेवाच्या पिंडीवर पाय झोपून ते महाराज पडलेले आहेत. आणि ते म्हणतात मला पाय उचलायची ताकद नाही, तुला जमलं तर जिथं देव नाही अशा ठिकाणी माझे पाय ठेवतो का उचलून बाबा. आणि ते पाय उचलून ठेवले तर पिंड त्याच्या खाली सरकते. मग कणाकणामध्ये अणुरेणू थोकडा तुका आकाशा एवढा एकच शब्द आहे. कणाकणामध्ये ईश्वर भरलेला आहे हा सिद्धांत. आणि त्याचे आपण सर्व पायिक आहोत. आणि मला आनंद असा वाटतो की ते सुशीलकुमार शिंदे साहेब या मार्गाचा पंथाने जाऊन जगाचं कल्याण करणारी एक व्यक्ती आहे. त्यांचं इथं येणं आणि 24 वर्षानंतर याच भूमीत पूजन केलं, त्या ठिकाणी ह्या कुस्त्यांचा अनुभव घेणं. समर्थ रामदास आणि जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणून विष्णुदास आणि समर्थ याचं दर्शन आता या ठिकाणी होणार आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे तर धन्यवाद देतो, आभार मानतो. आम्ही केलं असं कधी वाटत नाही, आपण करणारे कुणी असत नाही. पण मोठा विषय पण बोलत नाही, पण शिंदेसाहेब यांच्याकरता आपण सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा. जेवढे दीनानाथ सिंगपासून सगळेजण आहेत सर्वांना टाळ्या वाजवून कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी विलासला मी विनंती करतो. नमस्कार, धन्यवाद. ज्याच्या पूजनानं कोणत्याही कार्यक्रमाला प्रारंभ होतो त्या गणरायाला वंदन करून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगले मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबिके गौरी नारायणी नमस्तुते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अखंड मंडलाकार व्याप्तेन चराचरम तत्पदर्शितेन तस्मै श्री गुरवे नमः. महाराष्ट्राची भूमी देवदेवताची भूमी आणि म्हणून आपलं दैवत वारकऱ्यांचं दैवत पंढरीचा पांडुरंग आणि त्याच वारकरी पैलवानांचं दैवत बजरंग बली. म्हणून संत शिरोमणी तुकाराम महाराजांना म्हटलं, शरण शरण हनुमंता तुझा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुबडा. शोर आणि धीर स्वामी काजी तू सादर, तुका म्हणे रुद्रा अंजनीची या सुकुमरा.
धन्य अंजनीचा सुत त्याचे नाव हनुमंत, ज्याने सीता शोध केली, राम सीता भेटविली, द्रोणागिरी आणिला, लक्ष्मण वाचविला, ऐसा मारुती उपकारी, आणि तुका लोळे शरणावरी. आणि संत शिरोमणी तुकाराम महाराजांना बजरंगबलीचं असं वर्णन केलं. शरण शरण हनुमंता. त्या बजरंगबलीच्या चरणी नतमस्तक होऊन आज श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धेचा जबरदस्त थरार वयोगटाप्रमाणे आणि 3 क्रमांक प्रत्येक वयोगटात या ठिकाणी निवडले जातात. अतिशय चुरशीची वारकऱ्यांची ही कुस्ती स्पर्धा. अखंड महाराष्ट्राचं लक्ष या स्पर्धेकडे आहे. त्यामुळं खिलाडू वृत्ती दाखवून या कुस्तीचा, या लाल मातीचा आपण आनंद लुटूया आणि आनंदाच्या डोही आनंद तरंग निर्माण करून आपली वारकरी परंपरा आणि धारकरी परंपरा जतन करूया. एकदा सर्वांनी बजरंगबलीचा हात वर करून जयघोष करायचा. हात वर करा. बोल बजरंगबली की जय. बोल बजरंगबली की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गणेश भाऊ दांगट आणि विठ्ठलराव दगडे, रामभाऊ सासवडे, आपण याकडे द्या.
यानंतर कैलास झेंडे बोर विरुद्ध श्रीधर घुगे बीड। विष्णू पुसावळे जालना दुसरा पुकार। विष्णू पुसावळे जालना गैरहजर असल्यामुळे निलेश आवडकर अमरावती विजयी। नेंदे पाटील आलेले। लक्ष्मण शिंदे नांदेड आले का? लक्ष्मण शिंदे नांदेड 46 ते 55 वयोगट। लक्ष्मण शिंदे आले का? लक्ष्मण शिंदे 46 ते 55 वर्ष वयोगट। यानंतर कैलास झेंडे बोर विरुद्ध श्रीधर घुगे बीड। अर्जुन राणे बीड विरुद्ध माधव पंढरे परभणी। सुरेश दवडे संभाजीनगर विरुद्ध संतोष शिंदे नांदेड। रमेश बेंद्रे शिरोळ विरुद्ध गणपत वाळूत पुणे। नवनाथ चावणे परभणी विरुद्ध राजू गाडगे सांगली। मच्छिंद्र विकास संभाजीनगर विरुद्ध अर्जुन बद्रे जालना 46 ते 55। बघा विजय बघा। चला पुढचे ऐका, वेळेचं बंधन आहे। सगळे बीज का सांगतोय, सगळे कपडे काढून घ्या पटकन। सगळे गटातले वयोगटातले कपडे काढा। बघा पोझिशन हिगिरी पट पकडलाय। जबरदस्त लक्ष्मण शिंदे। लक्ष्मण शिंदे हात वर करा की ना ऐका। कैलास शिंदे का? कैलास शिंदे कैलास झेंडे भोर खराब मध्ये। श्रीधर घुगे ऐका। चला पुढची गोष्टी जे हजर आहेत ते चला 26 ते 35। वा आणि जिंकलेला पैलवान इकडे या पहा। अजून बरेच खुश आहेत, काळजी करू नका। चला बापू आवडे चालू करा कुठे। कैलास शिंदे भोर कैलास शिंदे श्रीधर घुगे बीड। कैलास शिंदे का हात वर करा। कैलास शिंदे 26 ते 35 वयोगट। किती किलो? 26 दुसरी फेरी होय। 36 ते 45 भगवान जाधव क्षीरसागर का? हा सुरू करा पहा। 46 ते 55 बघा पलीकडची कुस्ती बघा मंडळी। पैलवान आहे श्रीधर घुगे बीड पहिला पुकार। आक्रमक झालाय पहा। अर्जुन राणे बीड पहिला पुकार। महादू पंढरे परभणी आहे का? महादू पंढरे इकडे समोर। सुरेश दवडे संभाजीनगर। सुरेश दवडे संभाजीनगर। सुरेश कोळे सुरेश दवडे हातवर करायचं। बोला त्यांचे जोडीदार बघा त्यांचे
संतोष शिंदेचे अर्जुन राणे बीड आले का? आहे अर्जुन राणे. आणि समोर कुस्ती लागत आहे सचिन शिंदे सोलापूर, महादू हरमळे हिंगोली. चला विजयी फक्त इकडे पाठवा, नंबर काढायचा. सुवर्ण पदक, रौप्य पदक, ब्रॉन्झ पदक आणि कैलास गुगे बीड आले का? कैलास गुगे बीड, श्रीधर गुगे, कैलास झेंडे कोण आहे? कैलास झेंडे. वा बघा बळाचा आणि बुद्धीच्या थोड्याचा. आता ताकदही भरपूर आहे. कैलास झेंडे टाळ्या वाजवा की राव. वा लढण्याला महत्व आहे. शक्ती आणि युक्तीचा हा खेळ आहे. वा संतोष शिंदे, सुरेश डोंगे, संतोष शिंदे चालू करा. विजय मला पुढचे. अण्णा साळवी जालना. चला दीपक त्रिभुवन संभाजीनगर. दीपक त्रिभुवन जोडी घ्या या जोडी. अण्णा दीपक 3-3 चालू द्या. चला पलीकडे घ्या. चौथी घ्या. चौथी घ्या. आपल्याला वेळेचं बंधन आहे. अजून तिकडे पैलवान रोहित पवन पुत्र हनुमान व्यायामशाळा रोहिनामेश्वर डॉक्टर विश्वनाथ कराड सरांना श्रीधर गुगे बीड पहिला पुकार. श्रीधर गुगे बीड आहेत का? 60-70 पोरं तिथं रोज सराव करतात. श्रीधर गुगे बीड दुसरा पुकार. या पुकार. श्रीधर गुगे बीड तिसरा आणि अंतिम पुकार. गैरहजर कैलास झेंडे पुढे कर. बसा इथं जाता. कपडे घालू नका. आता नंबर येईपर्यंत कपडे घालायचे. रमेशजी उराडे हिंगोली. हात वर करा. रमेशजी उराडे. रमेशजी उराडे हिंगोली. ज्ञानदेव पवार पंढरी. जो जिंकल त्याला कपडे घालू नका. हरल्यानंतर लगेच कपडे घाला आणि शांत या ठिकाणी कुस्तीचा आनंद लुटा. बोला. रमेशजी उराडे हिंगोली पहिला पुकार. ऐका हिंगोली. रमेशजी उराडे हिंगोली दुसरा पुकार. या तिसरा. खेळाडू नोंद घ्या. आपल्याला 3 पुकार दिल्यावर आपण स्पर्धेतून बाद होत आहे. आणि रमेशजी उराडे हिंगोली गैरहजर असल्यामुळे ज्ञानदेव पवार परभणी विजयी. अर्जुन रहाडे बीड आले का? अर्जुन रहाडे बीड. सुवर्ण खेळी लाभाची पकड म्हणून मन मेना होणा मी विष्णुदास कठीण वज्राची भिडवायचे. मन मेना होणा हो पण भेट पडली तर कठीण वज्राची सुद्धा टक्कर देण्याची ताकद आमच्या वारकऱ्यांच्यामध्ये आहे. नागनाथ अंतेवार हिंगोली. म्हणून संत कृपा झाली. ही संतांची भूमी आहे. संत कृपा झाली इमारत फळाली. ज्ञानदेवे रचेला पाया उभारले देवालया. नामा तयाचा किंकर त्याने केला हा विस्तार. जनार्दन एकनाथ ध्वज उभारला भागवत. भजन करा सावकाचं तुका झालाच करत. ही वारकरी परंपरा काका क्षीरसागर संभाजीनगर. चंद्रभागेच्या वाळवंटापासून गंगा यमुनेच्या तीरापर्यंत पोहोचवण्याचं काम महाराजांनी केलं. महादू पंढरे परभणी. महादू पंढरे परभणी एक का? परभणी. महादू पंढरे परभणी. वयोगट 46 ते 55. हे पहा 46 ते 55 वयोगटातल्या पैलवांनी सर्वांनी कपडे काढायचे. आपापल्या वयोगटातल्या ज्यांना पुकार दिलाय त्या पैलवांनी कपडे काढा आणि आपापल्या गटामध्ये आपापण तयार राहायचे. बार सगळे तयार आहेत. ऐका सगळ्या गटाचे तयार आहेत. आणि गळ्यातला चला आणि चला पटकन.
चला ही जोडी बघा, आता एक जोडी मैदानात येते. आता वयावरती हे सगळं. एक गजराज आहे, एक वटराज आहे. रमेश बेंद्रे शिरोळ, एक गजराज आहे, एक वनराज आहे. गणपत वाळू पुणे, रमेश बेंद्रे शिरोळ. ताकद बघा आता, म्हणून शक्ती आणि युक्तीचा. रमेश बेंद्रे याने हा गणपत वाळू पुणे आहे का? पहिला पुकार गणपत वाळू. गणपत वाळू येते पुढे लाव, तयारी करा लागेल. हा हो बघा तिकडे ती कुस्ती बघा पलीकडची, काय चिवट आहे बघा. बागडी बघा. पलीकडं कशी टक्कर चालली आहे मंडळी, लक्ष आहे ना त्या कुस्तीवर. हा कन्फर्म करा ना हो. ज्ञानदेव पवार हात वर करा. दादा क्षीरसागर, धाराशिव. ओके चालू करा कुस्ती. दुसरी फेरी बघा तिकडची कुस्ती सगळ्यात लक्ष तिकडेच आहे. सुग्रीव बोंदके नांदेड, सुग्रीव बोंदके नांदेड. आज गणेश पांढरे सांगली, गणेश पांढरे चला आज चला पैलवान. आदरणीय सुशील कुमारजी शिंदे साहेब आज दंग झाले. या वारकऱ्यांच्या कुस्त्या प्रथम उपस्थित राहिले. गणपत वाळू आणि तिकडे बळाचा वापर, पण तो बी काही कमी नाही. गणपत वाळू महादेव. हा पण चांगली टक्कर दिली महादेव, अभिनंदन आहे. गणेश पांढरे वर या लवकर. सुग्रीव बोंदके नांदेड पहिला पुकार. चिप्पट रमेश बेंद्रे शिरोळ आले का? रमेश बेंद्रे शिरोळ आले. गणपत वाळू पुणे पहिला पुकार. गणपत वाळू पुणे दुसरा पुकार. गणपत वाळू पुणे ऐका गणपत वाळू, गणपत वाळू कैलास केसरे चला कैलास केसरे नांदेड, पुकार द्या. कैलास केसरे नांदेड. गणपत वाळू आहे का? गणपत वाळू का? चालू करा. वाळू चालू करा. हा चालू करा. आता एक एक गट पूर्ण करा. नितीन शिंदे. हा बाबा आज झिरपट करण्याचा प्रयत्न, पंचायतचा निर्णय हा अंतिम असेल. बोला. या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारच्या कुस्ती स्पर्धा या ठिकाणी चालू आहेत. आपण सर्वांना विनंती की आपण कुंडलिकाचा गजर या ठिकाणी करायचा आहे. सर्वांनी दोन्ही हात वरती करायचं आहे, टाळ्या वाजवायच्या. विठ्ठल 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 बोला कुंडलिक वरदेव श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवानची, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, ज्ञानमूर्ती प्रयागक्का माऊली की. धन्यवाद. वा. कारण ऐका मंडळी, धन्यवाद. प्रयाग अक्कांचा आता नामोल्लेख केला. त्यागमूर्ती बातमीमध्ये बाहेरच्या माहिती आणि या पावन पवित्र भूमीमध्ये आज आपण वारकरी कुस्ती स्पर्धा घेत आहोत.
आणि म्हणून आळंदी देहू ते सरस्वती ते बद्रीनाथ उत्तराखंड पर्यंत डॉक्टर विश्वनाथजी पांडुरंगाचा जय जयकार. त्यांनी 26 देशामध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. शिवछत्रपती उत्कृष्ट क्रीडा पुरस्काराचे मानकरी जागतिक कुस्ती संघटनेला ज्यांना गौरवलं ते आदरणीय विलासजी कतोरे सर आणि हे कुस्तीचं दैवत आहेत माझे गुरुवर्य आदरणीय विलासजी कतोरे सर यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा मंडळी. कतोरे सर वा. आणि आता आपल्या दैवताचा 2 मिनिटं थांबा. आपल्या दैवताचा घोष झाला की जोश येतो, घोष झाला की जोश येतो आणि सुप्त अंतःकरण तरारून उठतं. म्हणून आपल्या दैवतांचा आपण जय जय घोष करीत असतो आणि खऱ्या अर्थाने जीवनात आनंद तरंग निर्माण करीत असतो. आपला दैवत बजरंगबली आणि आपला दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार मी पाना बाजूला ठेवायचा. ज्ञानोबा सलगर परभणी पहिला पुकार, ज्ञानोबा सलगर परभणी दुसरा पुकार आणि ज्ञानोबा सलगर परभणी आलाय का? ज्ञानोबा सलगर परभणी हात वर करा. असेल तर ज्ञानोबा सलगर परभणी ज्ञानेश्वर सलगर आहेत का? ज्ञानेश्वर सलगर 70 वर्षापूर्वी कुस्तीला सुरुवात होत आहे. आता खरी सुरुवात. माणिक पतंगे लातूर विरुद्ध बळीराम तात्याबा भैरवनाथ बीड. चला होती यानंतर मल्लिकार्जुन देशमुख लातूर, दत्तू मारुती आडकर मावळ, बाळासाहेब ज्ञानदेव भोसले धाराशिव, बाबुराव तोताराम बोंबे जालना, बापू सकाराम हाला अहिल्यानगर विरुद्ध कमलाकर माणिकमुळे लातूर. अरे इंटरनेट टाकेलाय ना. पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे माणिक पतंगे लातूर पहिला पुकार, वस्ताद डोंगरीबा अडकर, बळीराम तात्या भैरावळ बीड पहिला पुकार, वस्ताद हरीश मावळ मुळशी सगळे गाव महाराष्ट्रात 70 वर्षावरील शेखूराव मस्के हिंगोली, मनोज जेवले, शेखूराव मस्के, शिवाजी पात्रड वस्ताद पोपटराव वाडी, 16 ते 25 वयोगटातील संदीप गरड लातूर, संदीप गरड लातूर असेल का? हात वर करा. शांताराम जाधव वस्ताद दरवर्षी मैदान गाजवणारे, नारायण प्रभाकर भोसले नांदेड विरुद्ध राघोजी देवीदास करमनाथे. 16 माहिती नाही जीवनामध्ये जिंकलंच पाहिजे. जरा टाळ्या वाजवा यांच्यासाठी. 81 वर्ष बापू हाला या आदर्श बापू हारांचा अहिल्यानगर. माणिक पतंगे लातूर आणि बळीराम तात्याबा भैरावळ बीड दोघांनाही पहिला पुकार. अण्णा साळवी जालना पहिला पुकार. ऐका जिकडे सगळे कपडे काढून इकडे आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब बारकाईने पाहत होते त्यांच्याकडे आणि पहा आशीर्वाद डॉक्टर विश्वनाथजी कराड सर. आज बघा सोपं नाही. 81 वर्षाचं वय येईल गाठण्याचा आदर्श जातोय महाराज. विक्रम नलवडे बीड, विक्रम नलवडे बीड. वा. अण्णा साळवी जालना, विक्रम नलवडे बीड आले का? दीपक तिरुवनंत संभाजीनगर.
विक्रम नलावडे का? हा विक्रम नलावडे. उत्तम किरवले लातूर. नलावडे ना? अहो 9 वर्षे तुम्ही नंबर मिळवलाय, एवढा लेट का? उत्तम किरवले लातूर आले का? उत्तम किरवले लातूर. लातूर नलावडे बघा, दरवर्षी नंबर मिळवणारे नलावडे. उत्तम किरवले 9 वर्षे रेकॉर्ड केले बघा. विक्रम नलावडे बीड आलेले आहेत. हा, पहिला पुकार. नलावडेच्या बरोबर कोण आहे? उत्तम किरवले. उत्तम किरवले लातूर आहे का? उत्तमराव असा ज्याचं नाव बोलले बरं. हो थांबा थांबा. वा बाबा सर, हा, यानंतर 56 ते 65 वर्षावरील खालील सर्व सुजान आणि बलवान पिढी गणवायची आहे. माणिक पतंगे लातूर तिसरा पुकार. बैराम तात्याबा भैरावार बीड तिसरा पुकार. गैरहजर माहेर सेवाटीच्या माध्यमातून अखंड चालू आहे. माहेर सेवाटीच्या माध्यमातून आज हा परिसर आपण पाहिला. मल्लिकार्जुन देशमुख लातूर आले का? मल्लिकार्जुन देशमुख लातूर पहिला पुकार. हा मल्लिकार्जुन आहे. जोडीदार बोला. दत्तू मारुती आडकर मावळ. दत्तू मारुती आडकर पहिला पुकार. मावळची मंडळी बरी झाल्यात आता, म्हणून एवढे सगळे पाठवाले. मल्लिकार्जुन देशमुख कोण? हात वर करा. हा, शांताराम चोरगे, शांताराम दादा जाधव. दत्तू मारुती आडकर दुसरा पुकार. शिवाजी येवले, रोहिदास सावळे, बबनराव येवले, संजय पळसकर. दत्तू मारुती आडकर तिसरा आणि अंतिम पुकार. गैरहजर मल्लिकार्जुन देशमुख यांना पुढेचा. खंडू सातव, अमोल साकोरे, प्रवीण मुळे. यानंतर 65 वर्षाखालील वजन गटात वयोगटात लिंबाजी देशमुख हिंगोली. चढवलाय बघा अक्का शेकेरीकर, बाळासाहेब भोसले धाराशिव आणि चिप्पा. लिंबाजी देशमुख हिंगोली पहिला पुकार. अंकुश भडंग जालना पहिला पुकार. हात वर करा. अंकुश भडंग. अंकुशराव बरोबर कोण आहे? लिंबाजी देशमुख हिंगोली पहिला पुकार. बाळासाहेब भोसले धाराशिव. लिंबाजी देशमुख हिंगोली दुसरा पुकार. आणि लिंबाजी देशमुख हिंगोली तिसरा आणि पुकार. गैरहजर बाळासाहेब भोसले धाराशिव पहिला पुकार. बाबूराव तोताबा भोंबे जालना पहिला पुकार. आहेत का दोघं? बाळासाहेब ज्ञानदेव भोसले धाराशिव आहेत का? बाबूराव तोताराम भोंबे जालना. बाबूराव तोताराम भोंबे जालना. बाळासाहेब ज्ञानदेव भोसले धाराशिव दुसरा पुकार. बाबूराव तोताराम भोंबे जालना दुसरा पुकार. हे सगळे जिंकलेले. बाळासाहेब ज्ञानदेव भोसले धाराशिव तिसरा पुकार. बाबूराव तोताराम भोंबे जालना तिसरा पुकार. दोघे अबसेंट स्पर्धेतून बाद. आता लाठी मातर मैदानात आला. वा, लाठी मातर मैदानात आला. रामदास राक्षे मावळ पहिला पुकार. रामदास राक्षे पैलवान वस्ताद. बापूनगर वगैरे तो एक चला बघा. रामदास राक्षे वस्ताद मावळ. बघा. शंकर केरबा मुरकुटे बघा. शंकर केरबा कोण आहे? 2 मिनिटच आपल्याला. बापरे बाप. बापूटे नागरगोजे आले. शंकर केरबा मुरकुटे बीड आहेत का? अशोक चव्हाण धाराशिव. रामदास राक्षे मावळ. शंकर केरबा मुरकुटे बीड पहिला पुकार. अशोक चव्हाण धाराशिव 65 वर्ष वयोगटाखाली. शंकर केरबा मुरकुटे बीड तिसरा आणि अंतिम पुकार. गैरहजर बापू नागरगोजेंना पुढेचा. लाठीचा बघा खेळ वारकरी दाखवत आहे. रामदास राक्षे मावळ. हात करा. अशोक चव्हाण धाराशिव. रामदास सोपान मुंडे बीड पहिला पुकार. वसंत विठ्ठल जावळे धाराशिव. वसंत विठ्ठल कोणे? वसंत विठ्ठल या. रामदास सोपान मुंडे कोणे? बीड.
शिवानंद सनई कर्नाटक रामदान चौपट मुंडेबीर पहिला पुकार शिवानंद सनई कर्नाटक रामदान चौपट मुंडेबीर तिसरा पुकार 2000 वसंत विठ्ठल जाधव पुढेचा संभाजी गायकवाड पुणे पहिला पुकार अरे हो संभाजी गायकवाड पुणे दुसरा पुकार चोर कशी मारली बघितलं का जरा वाजवा त्यांच्यासाठी टाळ्या सकाराम परभणी पहिला पुकार संभाजी गायकवाड पुणे आहेत का हात वर करा आधी सकाराम नजाम परभणी पहिला पुकार आहेत का नरहरी नानासाहेब सावंत नागपूर सकाराम नजाम परभणी सकाराम आहेत का नरहरी सावंत नागपूर नरहरी सावंत आहेत का नरहरी सावंत पहिला पुकार नरहरी सावंत दुसरा पुकार नरहरी सावंत खाली आठवण करा तुमचं नरहरी सावंत आहे का पहा नरहरी सावंत तिसरा पुकार आहे का नरहरी सावंत नाही राजा सकाराम नजाम थोडेचा चला बसा इथे बसा शिवानंद सनई कर्नाटक शिवानंद कुठे या पुढे या जोडीदार बघा संभाजी गायकवाड पुणे तुमच्या जवळ चला ठीक आहे ही जोडी घ्या. भाऊराव मुंडेबीड भाऊराव मुंडेबीड आहे का पहिला पुकार गजानन आंबोरे यांना पहिला पुकार गजानन आंबोरे का चला मध्ये भाऊराव मुंडेबीड आदरणीय भाऊराव मुंडेबीड दुसरा पुकार यांच्या शुभारंभ भाऊराव मुंडेबीड तिसरा त्यांचा पुकार गैरहजर स्पर्धेतून माऊलींची प्रतिमा देऊन देवराम दरेकर सरसवाडी माऊलींची प्रतिमा देऊन येथोची सन्मान होतोय ऐका देवराम दरेकर सरसवाडी म्हणून संतांचे ज्ञान शंकर जगन्नाथ गरुड धाराशिव विरुद्ध शिवाजी गणपती मोरे धाराशिव अंबाला सुधारक परभणी देव शिवाजी मोरे आलेले शंकर गरुड धाराशिव आहेत का देवराम दरेकर सरसवाडी हजर आहे पुकार गैरहजर मुळशी शिवाजी मोरे यांना पुढेचा जयसिंग चांदे मुळशी विरुद्ध शंकर आडकर मावळ बापू नागरगोजे आहेत का बापू नागरगोजे शंकर आडकर सकाराम नजाम परभणी आता बरोबर होतंय सगळं चला कैलास कोळीकर पुणे विठ्ठल लिंबाजी सुरवंशी लातूर आहेत का कैलास कोळीकर पुणे नलावडे चौकार विठ्ठल लिंबाजी सुरवंशी पहिला पुकार साहेब 9 वर्ष नंबर मिळवलाय 9 वर्ष पांडुरंग गोरबा शिंदे लातूर पहिला पुकार ज्ञानेश्वर चांदेरे मुळशी आणि रोहित रामेश्वर पासून येतात रोहित रामेश्वरचा इव्हेंट गाजवता विठ्ठल लिंबाजी सुरवंशी लातूर पहिला पुकार आहेत का रोहित रामेश्वरचा पावन पवित्र मैदान एकनाथ शेट्टीला पांडुरंग गोरबा शिंदे लातूर पहिला पुकार बघा आणि जोडीदार बास जोडीदारांना ज्ञानेश्वर चांदेरे मुळशी दुसरा पुकार आणि आडकर शंकर आडकरांना जयसिंगराव चांदर यांना विठ्ठल लिंबाजी सुरवंशी लातूर आले का पहिला पुकार हो या पांडुरंग गोरबा शिंदे लातूर पहिला पुकार यानंतर आत्माराम विठ्ठल मुंडे सोलापूर विरोधी शिवाजी नंदिवे पुणे वा बघा ही संस्था ज्याला हरवलंय त्यालाच खाद्य तिसरा द्या कैलास कोळीकर पुणे गैरहजर असल्यामुळे ज्ञानेश्वर चांदेरे विजयी हा ज्ञानेश्वर चांदेरे का चांदेरेची लय हवा दिसते राव जरा वाजवा टाळ्या त्यांच्यासाठी विठ्ठल लिंबाजी सुरवंशी तिसरा पुकार या पुढचे घ्या पांडुरंग गोरोबा शिंदे लातूर तिसरा पुकार दोघेही गैरहजर स्पर्धेतून पार बाळासाहेब शेडगे खटाव किसन नरवे सोलापूर आज चला बाळासाहेब नरवे शेडगे खटाव आत्माराम रुपनवर आहेत का आत्माराम रुपनवर बाळासाहेब शेडगे खटाव वाल्मिक रणदिवे
या लवकर बघा बरोबर अखंड महाराष्ट्र पाहतोय मनोज करू बसा जाऊ बाळासाहेब हा यांचा जोडीदार कोण आहे मल्लिकार्जुनचा जोडीदार दिगंबर याळवे जालना दिगंबर याळवे जालना दिगंबर याळवे मल्लिकार्जुन देशमुख हातवर करा दिगंबर याळवे कमलाकर मुळे कुठे कमलाकर मुळे या तानाजी मल्लिकार्जुन देशमुख हातवर करा कमलाकर मुळे चालू करा हा कमलाकर मुळे दिगंबर याळवे जालना दुसरा पुकार यानंतर कुस्ती होईल विक्रम नलवडे विरुद्ध दिगंबर याळवे जालना तिसरा आणि अंतिम पुकार गैरहजर असल्यामुळे गोविंदा नांदेड विजयी चला हा चला ज्या पैलवानची नाव पुकारले त्या पैलवाननी वेळेत यायचा तानाजी लांडगे सोलापूर पहिला पुकार शिवानंद सनई कर्नाटक पहिला पुकार दुसरी कुस्ती शिवानंद सनई वस्ताद आपण आज चला तानाजी लांडगे सोलापूर आज चला सातत्यानं तानाजी लांडगे रुस्तुमी हरिचंद्र विराजर नावाचा पटशिष्य विक्रम नलवडे बीड पुढे विक्रम नलवडे विश्वास वारकरी सकाराम नजर कुठे ही कुठे सकाराम नजर हातवर करा अखंड महाराष्ट्रातील सर्व वारकरी संप्रदाय आज या ठिकाणी कुस्तीचा गेले 16 वर्ष झाला या महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदाय कुस्तीला उद्या देण्याचं काम सातत्यानं करू राहिले माननीय डॉक्टर विश्वनाथ खरात सर आज तुम्ही धन्यवादास पात्र या वयामधल्या वारकरी संप्रदायाला ऊर्जा देण्याचं काम आणि त्यांचा एक जबरदस्त कुस्ती लागते नलवडे हात वरती करा नलवडे बाळासाहेब मते नाशिक पहिला पुकार सकाराम हात वरती करा गोटीबान ढेपीचा या वयामध्ये अजून शरीर ढेपी राखली लक्ष्मण करे बीड आहेत का जोडीला आहे हा बसा सगळे रोहित कोकळे पुणे घडवायचं म्हणून भास्कर कदम नांदेड या वारीमध्ये भास्कर कदम नांदेड आणि वारीमध्ये डॉक्टर विश्वनाथजी कराड सर गेली 16 वर्ष 16 अखंड साधना सोलापूर उद्याची किसन नळे सोलापूर 65 वर्ष वयोगट किसन नळे सोलापूर आता बाहेर शेवाटी कोथरूडला सुद्धा मॅट आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅट सुद्धा उपलब्ध केलेली आहे पहा आणि कुस्तीसाठी देणारा शेअर आपण सांगितल्याप्रमाणे एक आदरणीय डॉक्टर विश्वनाथजी कराड सर तुळशीराम कराड काशीराम नाना कराड संपूर्ण कराड परिवार कुस्तीसाठी आणि रोहित रामेश्वरला दरवर्षी एक वर्षीला मोठं महाराष्ट्रात 1 नंबरचं महाराष्ट्र महावीर कुस्ती स्पर्धा घेणारे विश्वनाथ कराड आणि आज आपल्या वारकऱ्यांचा खरोखर चेहऱ्यावरती आनंद ओसांडून वाहत आहे म्हणून आजचा हा मर्दानी जंगाचा वारकऱ्यांचा सोहळा उद्याची पहा पिढी थरथर कापणारी भेकड पिढी आपल्याला निर्माण करायची नाही
तर समर्पित पाहुण्यांना मानबिंदू आणि मनगट स्वामी विवेकानंद हे सांगितलं. मानबिंदूला आणि मनगटाने उद्याची पिढी आपल्याला तयार करायची आणि म्हणून सहस्रावधी वर्षाचा तेजस्वी इतिहास सुसंस्कृती आणि सधर्म यांचं प्रतीक म्हणजे आपला महाराष्ट्र आहे. आणि म्हणून महाराष्ट्राला वरदान आहे. महाराष्ट्र शौर्याचं वरदान ज्ञानोबा तुकोबांचं इथं अखंड भक्ती स्थान आहे. इथं भक्ती आहे आणि इथं शक्ती सुद्धा आहे. रोहित कोकळे पुणे आहेत का? रोहित कोकळे पुणे. रोहित कोकळे. चला लक्ष्मणदास भास्कर कदम नांदेड आहेत का? भास्कर कदम नांदेड. ऐका एक मुलगी कोमल आहे, कमजोर नाही, शक्ती का नामणारी आहे. भास्कर कदम आधी माया शक्ती. ही मुलीला तुझे जोडीदार असेल तर बघा. पहा महाराष्ट्राला इतिहास रणरागिणीचा सुद्धा इतिहास आहे. चला लक्ष्मण दास आखाडा वाकरी. पहा वाकरी ही पावन पवित्र भूमीमध्ये एवढं मोठं वाक्य दोन्ही पाहिजे. संत शिरोमणी ज्ञानेश्वर संत शिरोमणी तुकाराम महाराज आणि वाकरीला हा नगर सोहळा संपला आणि पृथ्वीराज नलावले 100 ते 150 मुलं वाकरीमध्ये सराव ते वीर राखे अशी कुस्ती लागत आहे. चला श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती छोटाल्या बालगोपालाच्या कुस्त्या आजचे लहान उद्याचे महान या कुस्ती स्पर्धेत लढत आहे. बघा नाबाया लहान मुलांच्या कुस्त्या पाहता चटाकदार लढते. चटाकदार हा प्रतिगावाची उद्या. वा आदरणीय तुळशीराम अण्णाकडा रुईराम आळंदी जेहू पासून सरस्वती मंदिर बद्रीनाथ उत्तराखंड पर्यंत हरिनामाचा गजर पोहोचवण्याचं आणि सरस्वतीचं सुंदर मंदिर यांच्या माध्यमातून संपन्न झालं. आणि म्हणून बर्मिंगहॅम अमेरिका या ठिकाणी D.Litt ही मानाची पदवी सरांना त्या ठिकाणी बहाल करण्यात आली. ही महाराष्ट्राचे थोर सुपुत्र म्हणून अमेरिकेमध्ये सुद्धा अमेरिकेने दखल घेतली. महाराष्ट्राच्या पर्यायाने भारत देशाच्या सुपुत्राला D.Litt पदवी देऊन संपादित केलं असे डॉक्टर विश्वनाथ कराड आपल्या वारकऱ्यांसाठी. आणि म्हणून परोपकार त्याग परोपकाराची भावना घराण्यातच राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड आणि त्यागमूर्ती प्रयाग अक्का कराड यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण परिवार परोपकारासाठी आणि विक्रम नलवडे सर्वांगीण विक्रम नलवडे आणि सर्व कुटुंब हम सभी खैर करम अपना करेंगे ये सकाराम नजा याप्रमाणे हा परिवार आपला गेला आहे. वसुदैव कुटुंब अशी जी संकल्पना आहे आणि म्हणून ती कुटुंब व्यवस्था. नलवडे सर 2 मिनिटं थांबा फक्त 2 मिनिटं. बोला हा पा आहेत ना. म्हणून जगात किती उलटा पालत होऊ द्या ही शिवरायांची शिवशक्ती कोणीही संपवू शकत नाही. कारण धानसर मंडळी आहे आज खरोखर कौतुक आणि आपल्या सर्वांचं भाग्य सुशील कुमारजी शिंदे सकाराम नजा कुठे समोर यायचे समोर सकाराम नजा हे भाऊ तुमच्या साईड. हा सुशील कुमारजी शिंदे साहेब आवर्जून उपस्थित. सकाराम नजा दोन हातवर करा. चला लढा पैलवान गोटीबंद शरीर आहे. तिकडं विक्रम नलावडे हात वरती करायचा बीड आणि सकाराम नजान परभणी दोघ जण पण गेले 10 वर्ष झालं वारकरी कुस्ती स्पर्धेमध्ये आपल्या काढत आहे. 9 वर्ष झाले. रोहित कोकळे भास्कर कदम नांदेड तानाजी ठीक आहे कुस्ती. रोहित कदम हातवर कर. रोहित कदम सॉरी रोहित कोकळे हातवर कर. भास्कर कदम हात चालू करा. कुस्ती पुढची कुस्ती दादा सौ हुरमाने चला
पहिला नंबर कुणाचा आहे तर दादासो होमने सोलापूर सोलापूरचा मानकरी कोण होणार? दादा होमने आणि महावीर गोरक्ष लांडगे धाराशिव मानकरी कोण? मध्ये दादा होमने. हा गोरक्ष लांडगे धाराशिव आहेत का? आहे का? या 3 मुली आलेल्या आहेत रणरागिणी. कुस्ती करायची का? दोघी करा. गोरक्ष लांडगे आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी कटोरे सर. अशोक चव्हाण धाराशिव पहिला पुकार बडे बसा धाराशिव तुम्ही दोघे. बालाजी संग्रह नांदेड पहिला पुकार. वारकरी कुस्ती स्पर्धेचं हे 16 वर्ष. कळोपा मध्ये घ्या तिला मुलांची सोडवा. चला गटातल्या कुस्त्या घ्या आता. डॉक्टर विश्वनाथजी कराड सर त्याचा सन्मान करतात तुमचा, बरोबर ना? हा, आणि तो सन्मानासाठी चुरशीच्या लढती आता बाकी. चुरशीच्या लढती बाकी. हो विश्वनाथ महाराष्ट्र केसरी 46 ते 55. लक्ष्मण शिंदे नांदेड, कैलास झेंडे भोर, अर्जुन राहडे बीड, संतोष शिंदे नांदेड, रमेश बेंद्रे शिरोर, नवनाथ चांदणे परभणी, मच्छिंद्र वेकर संभाजीनगर, अर्जुन बद्रे जालना. 46 ते 55 वयोगट. 16 ते 25 वयोगट. वैभव शिवाजी जोगदर नांदेड विरुद्ध नारायण राघोजी देवीदास कदम नांदेड, गणेश मारुतराव इंगळे नांदेड विरुद्ध प्रकाश जायगुडे धाराशिव. बडे बसा चला घ्या. अशोक चव्हाण धाराशिव. 1988 चे महाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब नाना मगर यांचे इथं आगमन झालेलं आपलं हार्दिक स्वागत. चला आता राहडे बीड, हातवर करा. अर्जुन राणे, अर्जुन राव नांदेड. अर्जुन राणे बरोबर कोण आहे? तिकडं मोळी नावाची पकड मोळी. ऐका, 4 कुस्त्या आता चालू आहे. नलावडे यांच्याकडे लक्ष आहे का सर्वांचं? नलावडे यांच्याकडे लक्ष आहे का मंडळी? आता 9 वर्ष झाली राव. सोपं आहे का? भगवान टाकले रेकॉर्ड केलंय ना. हा, रमेश बेंद्रे शिरोर आहेत का? रमेश बेंद्रे, आता रमेश बेंद्रे आहे का? नवनाथ चांदे अशी परभणी, नवनाथ चांदे परभणी, जोडीदार भेटलाय. आता नलावड्यांना जोडीदार तगडा भेटलाय. नांदेड. बाबा जितो इराणी नावाचे पाय बघा. ऐका, इराणी नावाला आवाज द्या. राघोजी कदम ऐका. राघोजी कदम कडी कुस्ती घ्या. राघोजी कदम या.
वैभव इकडे इकडे वैभव राघव तिकडे प्रत्येक स्पर्धेला जखम होणार नाही असे डाव करा. केला वृत्ती दाखवा आणि ते दाखवणारे तुम्ही सगळे वारकरी पैलवान. गणेश इकडे नांदेड म्हणून 16व्या प्रकाश दायगुडे आले 16व्या वर्षात पदार्पण. हा गंगा ब्लॉक जो समोर आहे त्याच्या पाठीमागे आंघोळीची व्यवस्था हरलेली आहे त्याची. वा रे वा आहे ना. सर्व प्रेक्षकांच्या नजरा तिकडा वेंकटराम नलावडे यांच्या कुस्तीकडे. चला मागे चला. वा महान शिकार आणि ही जिदारी. राघोजी कदम चालू करा ते पुस्तक. देवराम दरेकर सणसवाडी पहिला पुकार, शंकर अडकर मावळ पहिला पुकार. दोघे पैलवान क्रिया. चला शंकर अडकर मावळ. देवराम आलं का दोघं सुरू विरुद्ध मावळ का. तिकडं पलीकडं सकाराम नजाम आणि विक्रम नलावडे त्या कुस्तीवर प्रेक्षकांच्या नजरा कुस्ती लागते. किसन गरे सोलापूर करा. भगवान टाकरे आयनगर. विलासभाऊ कपुरे सर 4-5 कुस्त्या झाल्या असतात. हा लेमन सर तुमच्या समोर जी कुस्ती चालू आहे ती 2 सख्या मावस भावाची कुस्ती. वा हा राघोजी कदम आणि दोन्ही वर्गाने पाहिजे. वा गणेश इकडे अरे बाप रे बाप. काय चपलता काय चला चपलता आणि चला के पाहत इकडचे अतिशय चुरा नागनाथ अंत्यवादी जोडी सुरशीचा खेळ. ओ लेक्चरला रमेश केंद्रे या. वा वार पठ्या वा. नवनाथ चांदणे चला प्रेक्षणीय कुस्ती केली. प्रेक्षणीय वारकरी आज पैलवान लाल मातीत दंग झाला. हो आता मैदान तपायला लागलं. मच्छिंद्र बेटा हा अर्जुन बद्रे यांना आहेत का. देवराम दरेकर जयसिंग शंकर अडकर. अर्जुन बेद्रे यांना या इकडे. नागनाथ अंत्यवादी पहिला पुकार. वैभव कोकण तिसऱ्या क्रमांकासाठी कुस्ती दुसरा वैभव कोकण आपली तिसऱ्या क्रमांकासाठी कुस्ती लागेल. ऐका मच्छिंद्र वेटर आले. अर्जुन बद्रे चालू करा कुस्ती. हा ती गोष्टी आता शिस्तबद्ध पहा. विश्वशांती केंद्र आळंदी हायर शेवाटी पुणे भारत डॉक्टर विश्वनाथजी कराड सर यांच्या संकल्पनेतून हा संपूर्ण वारकऱ्यांचा हा मतदार जगाचा मेळा सुंदर आयोजन आणि नियोजन. राघोजी कदम विरुद्ध प्रकाश दायगुडे फायनलची कुस्ती होईल. आपलं स्वागत आहे. खास पुण्याला जे जवळजवळ 150-200 पैलवान हनुमाना खेळात निर्माण करतात वस्तात ते सांगा आणि अनेक वस्ताद मंडळी आलेले आहेत. संयोजन समितीच्या वतीनं सर्वांचं स्वागत आहे. कुस्त्या अत्यंत महत्वाच्या आहेत. देवराम दरेकर सणसवाडी शंकर अडकर मावळ. या वर्षी चांगला प्रतिसाद लाभलेला आहे.
प्रचंड साथ मिळालेली आहे. राघवजी कदम कोण फायनल आहे ती फायनल. तिसरा नंबर बघा. तिसरा क्रमांक कोण आहे का? काय झालं? वा एक गटाची फायनल आता चालू आहे. पा वय वर्ष 25 पुढील 16 ते 25 वयापर्यंत त्याची फायनल आता चालू आहे. पहा 26 ते 35 सॉरी 70 वर्षापुढे शिवाजी मोरे आहेत का? शिवाजी मोरे धाराशिव या समोर या. कमलाकर मुळे या समोर या. समोर या. आता मंडळी आता थोडक्यात आल्या सगळ्या फायनल आहे. चला जरा 16 ते 25 वर्ष वयोगट या गटाचा बक्षीस वितरण या देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय सुशील कुमारजी शिंदे साहेब, प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथजी कराड सर यांच्या शुभ हस्ते हा बक्षीस वितरण सोहळा आदरणीय नंबर घेऊन या महाराष्ट्राचे थोर सुपुत्र माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते 26 ते 35 तिसऱ्या क्रमांकासाठी कुस्ती होईल. भास्कर कदम नांदेड चला विरुद्ध दादा हुरमाणे. आदरणीय आणि पहा भाऊलीची प्रतिमा लक्ष्मण शिंदे विरुद्ध आणि संतोष शिंदे. त्यालाच आपण म्हणतो संत ज्ञानेश्वर गंगेची पुण्याई त्यालाच म्हणतो मोरे भाऊलीची आणि सुवर्ण मोरे धाराशिवचा प्रेमा अंकुश पडेल कमलाकर मुळे ग्रुप फोटो आदरणीय विजय मान्यवरांचे आदरणीय 26 ते 35 पदकाचा मानकरी दादा हुरमाणे लक्ष्मण शिंदे संतोष अंकुश पडन भास्कर कदम चालू फायनल शंकर लक्ष्मण करे चला एक बाप्पा भाऊसाहेब पौळे
गणेश किरीट संपलेल्या कुस्ती मैदानाला नातेवार नलवडे सर पोपट नलवडे पोपटराव भाऊसाहेब पवळे गणेश किरीट गणेशराव आलेत का अविनाश गावडे शेखराव मस्के हिंगोली तृतीय क्रमांकासाठी लढते दादा क्षीरसागर धाराशिव दादा थोडे लक्ष्मण शिंदे नांदेड शेखराव मस्के उठा दादा क्षीरसागर शिवाजी मोरे आले बघा शिवाजी मोरे चला पुढचे ऐका आता अंतिम टप्प्यात हे वारकरी महावीर कुस्ती स्पर्धेचा अंतिम टप्प्यात आलेला आहे त्यामुळे सर्वांनी सहकार्य करा कारण ही महावीर समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धा ही आपली स्पर्धा आहे म्हणून मॅडम येणार होणे आम्ही विष्णुदास कठीण वज्रातून हेतवायचे वा आहे ना कारण शरीर माध्यम खरोखर साधन शरीर निकोप निरोगी असायला हवं शरीर संपत्ती ही महत्वाची आहे म्हणून देवदेवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर आहे देह संपत्ती शरीर संपत्तीला महत्व दिलेलं आहे आणि म्हणून शरीर संपत्ती अत्यंत महत्वाची यासाठी ही वारकरी कुस्ती स्पर्धा आहे शरीर संपत्ती अत्यंत महत्वाची आहे म्हणून जीवन म्हणजे संघर्ष आहे सुखपाता जबाबदारी दुःख प्रवता एवढी मानवी जीवनाला संघर्षाला सामोरं जावं लागतं दुःखाला सामोरं जावं लागतं आणि म्हणून ही संतांच्या भूमिकाला सर्व संत एकांती वेळी दिली ज्ञान नाम नाम संकीर्तन साधन पैसे धरतील बापी जन्मांतरेची म्हणून हरिमुखी म्हणा पुण्याची करायला कोण करी फायनल परंपरा ही अशी आहे कारण संतोष शिंदे चला मचिंद्र वेटा फायनल चला घ्या म्हणून हरिनामाचा गजर करत हजार रुपये मोड मारा बाजू वाऱ्याशी टक्कर देत आज आपण पावन पवित्र भाकरी मुक्कामी पोहोचला उद्या पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ सर्वांनाच आहे आणि म्हणून सर्व वारकऱ्यांना बाहेरच्या माहिती आणि डॉक्टर विश्वनाथ कराड सर यांच्या वतीनं सर्व वारकऱ्यांची या ठिकाणी सेवा मनोभावी कारण परोपकारी वृत्ती या संपूर्ण कराड कुटुंबाला परोपकारी वृत्ती आहे त्याग आणि त्याचं नाव आदरणीय डॉक्टर विश्वनाथ कराड सर कारण कार्य तेवढं त्यांचं महान आहे ज्ञानदानाच्या कार्याबरोबर परमार्थही संसाराबरोबर परमार्थही झाला पाहिजे ज्ञानदानाचं कार्य बघा सुरुवात वा आरकर पैवार आता बोलत आहे त्यामुळे कोणीही जागेवर हलायचं नाही कोणीही जागेवर हलू नका पा निकाली सगळ्या खुर्च्या बोला मी सगळ्यांना विनंती करतो की आपले दोन्ही हात वरती करायचे आणि टाळ्या वाजवायच्या थालवे 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 बोला पुंडली कावळदेव श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की
वारकरी समाजाने येत ना सगळे कराड सरांना केलेलं कार्य चांगलं आहे ना. या अखंड डॉक्टर विश्वनाथ कराड आणि सर्व कुटुंब वारकरी कुटुंब आहे. रोहित रामेश्वरराजा जागतिक गोलकुमार उभा केला. लोणी काळवरला संपूर्ण परिवार तिन्ही भाऊ एकत्र असतात. जेवायला सुद्धा एका पंक्तीला शेजारी बसतात. असं बंधुभावाचं नातं निर्माण करणार आदरणीय तुळशीराम कराड, काशीराम कराड आणि विश्वनाथ कराड यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. 70 वर्षापूर्वी फायनल एक आदर्श परिवार आणि त्या मूर्ती कमलाकरमुळे आपला सकाराम नजाम परभणी 70 किलोवरील फायनल. ऐका प्रयाग त्याग मूर्ती या माऊलीचा त्याग सकाराम नजाम इतिहासात नोंद करणार आहे. माऊली त्याग मूर्ती प्रयागात आणि त्या माऊलीला या कराड परिवारावरती मातृवत प्रेम केलं थोरली सर्वांनी. पण त्याग आणि त्याग त्याचं नाव पूर्ण ब्रह्मयोगिनी प्रयागात कराड. आणि म्हणून या परिवार खरोखर आपलं भाग्य या महाराष्ट्राचं असं घराणं या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आलं, हृदयाला आलं आणि आपापल्या परीनं या महाराष्ट्राची सेवा आणि संपूर्ण परिवार हम सब एक है, हर कर्म अपना करेंगे ये वतन के लिए. त्याप्रमाणे आनंदी देहूपासून सरस्वती परिणाम उत्तराखंड पर्यंत कार्य करणारे विश्वनाथ कराड. आणि म्हणून मंडळी फायनलच्या कुस्त्यामध्ये कोणी उठू नका. पहा कर्मचाऱ्यांची सेवा पहा. सर्व नियोजनबद्ध हे महत्वाचं आहे. आणि इकडं विजेत्यानं उपविजेत्याला गडबड करू नका. आता सगळे मंडळी याच्यासाठी केला होता का शेवटचा कार्यक्रम गोड व्हावा. कोणी जागेवर उठायचं नाही. हे आपली गोष्टी आहे, ही आपली परंपरा आहे. आणि म्हणून एकमेकाचा एक करू अवघे करू सुपंत म्हणून सामर्थ्य आहे. चळवळीचे करायचे परंतु तिथे भगवंताची निष्ठा पाहिजे. भगवंताशिवाय पर्याय नाही. म्हणून नामाचा महिमा सगळ्यांचा. जिथं पाप आहे तिथं ताप आहे आणि जिथं पुण्य आहे तिथं समाधान आहे. जिथं पाप आहे तिथं ताप आहे, जिथं पुण्य आहे तिथं समाधान आहे. आणि ते समाधान मिळवण्यासाठी हजारो रुपये विठुनामाचा गजर करी, ज्ञानोबा तुकोबांचा गजर करी. आज आपण पंढरीच्या वाटेवरती वाटलीजवळ पंढरीजवळ आहोत. उद्या प्रभा आपल्याला दर्शन घ्यायचे सर्वांना. आणि म्हणून आपल्या संसारामध्ये सुख समृद्धी मिळावी म्हणून ही आपल्याला सर्वांना मिळून हा शिवरायांचा महाराष्ट्र, हा ज्ञानोबा तुकोबांचा महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे, सजवायचा आहे, सर्वांगीण विकास करायचा आहे. आणि जे जे करायचे ते आपल्याला चांगलंच करायचे आहे. म्हणून आपल्यावरती साधू संतांचे विचार हे खरात मनात आपल्याला पेरायचे. म्हणून संपत्ती संतती संगती आरोग्य आणि ईश्वर यामध्ये बेसावध राहता कामा नये. संपत्ती संतती संगती संगत कोणाची असावी. सध्या कुस्ती अजित मेत्री पंच अमोल साठे, हनुमंतराव शेळके, रणछोड निवेदक सोलापूर. येऊ का फोटो तरी काढ आमचा. बरोबर का? वा. आणि एमआयटीचे मुख्य मागणी आपल्याला ओके चांगलं काम करतात शेवटी
तिसरा नंबर. चांगली संकल्पना आहे अमोलसाठी. 78 साली लक्ष्मण परबाळे पैलवान कोल्हापूर यांचा सन्मान होतोय. अंतिम टप्पा शांतता जरा आता. हा घ्या दोन्ही कुस्त्या फायनलच्या आहेत त्या मैदानामधल्या आणि शंकर आडकर आलेले आहेत. शंकर आडकर आहे का? आहेत. वाडीकर आणि दोंडेबाडकर वाजतात. भगवान टाकणे आईनगर आहेत का? संतोष साकोरे दादा 36 ते 45 सचिन सिद्धेश्वर पहिला क्रमांक आणि नागनाथ अंतेवार लगेच बक्षीस घेताना अतिशय आदर सन्मानपूर्वक किंवा विश्वराजबाग लोणी काळवोर गोलघुमटलया अखंड करार परिवार एक सुसंस्कृत आणि त्याने घराणं त्याची 4थी पिढी आदरणीय विश्वनाथ करार सर तुळशीराम करार सर आणि काशीराम राणा यांचे हे नातू श्रीराम आणि श्रीराम करार आता कितीला आहे? 9वीला आहे. पहिलवान होणार. पहिलवानच आहे, तालमीत आहे. जरा टाळ्या वाजवा. पहिलवान की करावी अंकुश कराड घराण्याचा नाव लौकिक करावा. जरा जोरदार उद्याच्या पहिलवानासाठी भावी वा बाबा शेवटची कुस्ती. शेवटची कुस्ती यानंतर तांबडी माती पुढे तालीम दगड झाली होती. तुझ्यात जीवरंगला वस्तादाचं काम केलं आणि विष्णुदादा 1985 महाराष्ट्र शासनाला शिवछत्रपती पुरस्कार जोरदार टाळ्या आणि तालीम चित्रपटात आणि 1988 वजन 74 किलो सर्वात कमी वजनाचा महाराष्ट्र केसरीला झालेला चिरवाद पैलवान रावसाहेब पगार 1988 साली उपमहाराष्ट्र केसरी पवनराव काशी MIT बाहेर. हा रावसाहेब वा गणेशजी नांगण महाराष्ट्र केसरी बालारपेक्षेचे वाजतात. आज 150-200 पोरं हनुमान आखाडा वडगावला जोरदार टाळ्या आणि नसरुद्दीन नायकवाड सांगली हे शिवछत्रपती पुरस्कार पहिला सांगलीला शिवछत्रपती पुरस्काराचा मिळाला. आणि थांबा सगळ्यांना शिवाजी काळे लातूरचे हे मी बलाढ्य ताकदीचे लातूरचे पैलवान कराड सरांच्या तालुक्यातले जिल्ह्यातले शिवाजी काळे आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या पैलवानांना मानानं सन्मानानं
खऱ्या अर्थानं संपूर्ण कार्यक्रमातून त्यांना मान सन्मान देणारे आंतरराष्ट्रीय तब्बल 26 देशामध्ये पंच आणि प्रशिक्षण काम केलं. शिवछत्रपती उत्कृष्ट पुरस्कार खूप गाणे. कुणी सांगल कतुरे सरांचा स्वभाव सगळ्यांना बरोबर. कुणी फोन करा, कधी चिडले नाहीत, कधी रागावले नाहीत, म्हणून महाराष्ट्राच्या कुस्तीला एका वेगळ्या उंचीवर नेला. या ठिकाणी बाबा लिमण यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं निवेदन या ठिकाणी केलेलं आहे. या सर्वांच्या तर्फे आदरणीय सरांना विनंती करतो की बाबा लिमण यांचा सत्कार या ठिकाणी करावा. यावर कुस्ती स्पर्धा, महावीर स्पर्धा वर्षे 16वे. मी कुस्ती निवेदक पैलवान भालचंद्र रणशूर हिंगोली झवळावाला. या ठिकाणी बाबाजी लिमण सर महाराष्ट्राचे उत्कृष्ट समालोचक यांचा माननीय प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड साहेब यांच्या हस्ते सन्मान सत्कार होत आहे. एका जोरदार सर्व लॉट्स काढण्यापासून आता कुस्त्याचा सर्व. आता काय होतं, तुम्ही दिंडीमध्ये असता बरोबर का, नावं दिले की मग दिंडीत जाता मित्रमंडळी बरोबर, मग इथे येण्याला उशीर होतो. त्यामुळं वेळेत कार्यक्रम असतो. टायमिंग टू टायमिंग शिस्तबद्ध. इथलं जंग लढी जाते, जितने केली जंग लढी जाते, जीतने के लिए और जीत हासिल की जाती है. इतिहास के लिए इतिहास बनवला या महाराष्ट्र कुस्तीने. विष्णुदास इतिहास बनवला. जाईल तिथं सन्मान. पहा, कुस्ती नाही दिला म्हणून कुस्तीला धैर्य दिलं. कुठेही जा, मानानं मिरवायचा काळ, एक स्फूर्तीचा काळ. म्हणून पैलवान कधी माझी होत नाही. झालाय का माझी पैलवान? बिलकुल माझी पैलवान म्हणत नाही. 81 वर्षाचा. अरे हिम्मत असेल तर माझ्याशी म्हणून कुस्ती हवा असा परिवार म्हणजे आदरणीय डॉक्टर विश्वनाथ कराड सरांचा परिवार. सार्थ अभिमान वाटतो या परिवाराचा. मी गेले 14-15 वर्ष या परिवाराला जवळ बोलतो. रोज आम्ही चर्चा माध्यमातून आणि वाखरी जया वारकरी कुस्ती स्पर्धेच्या माध्यमातून अनेक कार्यक्रमातून. आणि म्हणून जे सत्य आहे ते तुमच्या समोर आहे. जे सत्य आहे तुमच्या समोर आहे. आज इथं पाहिल्यानंतर देशाचं तर काहीच नाही. म्हणून क्षणाक्षणाला संघर्ष आहे. आणि हे नवीन येऊ नका, कोणी उतरून येऊ नका. थांबा, जितो हे थांबा कुस्ती. अशी फायनलची एक कुस्ती होईल. दोन्ही खेळाडू तयार राहा. सोपान मोरे, प्रवीण मोरे. खरोखर आपण धन्य आहात. आणि आज या सोहळ्याला चला लातूर आता वारकऱ्यांची फायनल बघा. 65 वर्ष वयोगटातील कुस्ती लागते फायनल. हा बोला. अंकुश बळन जालना हो विरुद्ध किसन नरेश सोलापूर. चला कराड हा पैलवान असून एक क्रीडा शिक्षक एकदा कोचिंग करतोय सध्या. बीपीएल आदरणीय विश्वनाथ कराड सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी कराड पैलवान विजय झालेला है. कोई नहीं इस दुनिया में बहुत से खेल होते हैं लेकिन कुश्ती जैसा कोई नहीं. ऐका, सुरजीत पानसे या ठिकाणी उपस्थित आहे. ज्या प्रथम क्रमांकाला सुवर्ण पदकाच्या मानकऱ्याला सुरजीत पाल आगे आइए मैदान में आइए. ये दातृत्व सुरजीत पाल श्रेय आपल्या 13 हे सुरजीत सिंग राजपाल हे पंजाबचे नक्कीच असतात.
पण पुण्यात तारीख आहे आपल्या पैलवानासाठी ज्या मानाच्या तलवारी आकर्षक शानदार नक्षीदार त्या यांच्यातर्फे डॉक्टर राजपूत यांच्यासाठी जरा पहा हे दातृत्व त्यांचं कौतुक करा टाळ्या वाजवून. धन्यवाद. ओके. आणि त्या पंजाबवरून आणलाय तिकडचे नक्षी वा चला नावा ती कुस्ती करा निघाली आणि ही गटातली कुस्ती बघा कसा पवित्रा बघा दोघांचा जोडीला जोड मिळाला. फायनल आले 4 कुस्त्या जिंकल्या त्याला मला बरोबर का वा म्हणून वडी तो चितवाने चेतविंदाची चेततो केल्याने होणारी आणि केलीची पाहिजे. खूप शासक कला रोगीचे बराडीचे कळाला ही कांती नाही शक्ती बुद्धी धरावली दासपणे ऐशी कला सदा मारुती उरलेला हनुमानाची भक्ती हीच शक्ती आणि हीच निश्चिती बच्चा दुसरावा. वारकरी स्पर्धेचा हा संदेश घेऊन घरी जा. घरात एकतरी तयार करा. घरात मुलगा असो मुलगी असो आता काय आणि प्रथम क्रमांकाचा मात्र ठरला अंकुश एवढा आनंद आहे. महाराष्ट्र केसरी चालू काय बघा आनंद आहे. नंबर पहिला मिळाला आहे. शेवटी विजय हा विजय येत असतो. आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दोघांचं कौतुक आहे. प्रथम द्वितीय बक्षीस वितरण सोहळा आता संपन्न होईल. आमचे माजी सरपंच तुळशीराम करा त्याचबरोबर विश्वनाथ सरांचे जीवा भावाचे मित्र त्यांचे काशी पुढे या 65 पुकारले अगोदर हा सर भाऊ रणगोर सरांना घ्या. रणगोर सर चला पुढे. रणगोर सर योगदान रणगोर सर एक अतिशय एमआयटी बाहेरचं एक हुशार व्यक्तिमत्व असे अनेक उत्कृष्ट असे सरांनी